बाप्पामध्ये सर्वस्व. आणि गणपती असा देव आहे ना की वेगळं पण काय आहे त्याच्यामध्ये की तो शरीर आपलं माणसाचं आहे, त्याच्यामध्ये चेहरा हत्तीचा आहे, तरी पण तो सगळ्यांना आवडतो. माझ्या मते गणपती असा असावा की ज्याने आपण आगमन झाल्यानंतर त्याची नित्यनेमाने पूजा आरती वगैरे झाल्यानंतर जेव्हा विसर्जन होतं तेव्हा त्या गोष्टीचा विपर्यास नाही झाला पाहिजे. माझं नाव संतोष झांबरे. आरंभ कला केंद्र जोगेश्वरी पूर्व इथे आपली कार्यशाळा आहे गणपतीची. आणि आपण इथे 1 फुटापासून ते 12 फुटापर्यंत पीओपी शाडू मातीच्या गणपतींची निर्मिती करतो. तर 1995 साली जेव्हा मी 5वीला होतो तेव्हा आमच्या इथे शिवाजी मेस्त्री म्हणून माझे जे पहिले गुरु आहेत त्यांची कार्यशाळा होती. त्यांच्याकडे मी म्हणजे रोज बाहेर बसून बघायचं की काय करतायत, कसं करतायत. थोड्या दिवसांनी मग म्हणतात जॅकपॉट लागला आणि मला तिथे एंट्री मिळाली. आपलं रॅशन दुकान होतं तिथे. तेव्हा लहानपणी आईबरोबर धान्य घ्यायला मी जायचो आणि बरोबर रॅशन दुकानाच्या बाजूला शिवाजी मिस्त्रींचा कारखाना होता. मग ते आई ते लाईन लावून ते रॅशन घेईपर्यंत मी त्या कारखान्याच्या बाहेर बघत 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 बसायचो. कारण की बाप्पांची आवड सगळ्यांनाच असते, तशी मला पण होती. पण हे माझ्या हातामध्ये नव्हतं की मी मूर्तिकार बनीनच, पण ते बाप्पाने माझ्याकडून घडवून घेतलं. तेव्हा मला पीओपीचे गणपती तेव्हा मुंबईमध्ये एवढे प्रचलित नव्हते. फक्त मोठ्या ज्या मूर्त्या होत्या जे विजय खातू सर जे बनवायचे साहेब त्यांच्या कारखान्यात मोठ्या मूर्त्या ज्या पीओपीच्या होत्या त्याच्या मोठ्या मूर्त्या पीओपीच्या बनायच्या. ज्या बारक्या मूर्त्या होत्या इव्हन 4 फुटाच्या पण मातीच्या मूर्त्या तेव्हा बनायच्या. मग मी काय करायचो की त्यांनी पुढून मातीकाम चालू केलं की मी मागून लिपायला सुरुवात करायची. म्हणजे तेव्हा काही यायचं नाही, पण ते त्यांनी मला एक चान्स दिला की बाबा तू हा कर, तुला येतं ते कर. त्याच्यामुळे तो हाताला ते वळण लागलं मातीचं आणि मातीमध्ये आपल्याला गणपती करण्याची आवड निर्माण झाली. पहिलं तर मी सर्वात स्टार्टिंगला पेंटिंग आणि फिनिशिंगकडे लक्ष दिलेलं. कारण की माती कामासाठी तुम्हाला खूप वेळ एका जागेवर बसावं लागतं. त्याच्यामुळे मी 2005 पर्यंत मातीकाम केलं नव्हतं. नंतर 2005 ते 6ला मी मातीकाम सुरू केलं. तेव्हा एक विठोबाची 1.5 फुटाची मूर्ती मी बनवलेली आणि ती मूर्ती म्हणजे मला वाटलं नव्हतं की कोण घेईल, कारण की माझ्या हिशोबाने ती पहिलीच मूर्ती होती आणि माझ्यासमोर तगडे तगडे मूर्तिकार मूर्ती बनत होते. त्याच्यामुळे तरी पण एका गिरायकाला ती आवडली. त्यांनी मला 1,500 रुपये तेव्हा दिलेले. त्या काकांनी मला ते पूर्ण पैसे माझ्या हातामध्ये सुपूर्द केले आणि मला ते पेंटिंग करायचं पण पूर्ण की बाबा तू मूर्ती घडवलीस तर ती मूर्ती तू पण फिनिशिंग आणि पेंटिंग करून त्यांना दे. फक्त आखणी तेव्हा मला जास्त जमत नव्हती, म्हणजे काकांनी 95 ते 2005 म्हणजे कमीत कमी 10 वर्ष त्यांच्याकडे होतो. 2006 साली जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तेव्हा मी गिरगावला जे राजन वेदक आहेत आपले गिरगावचा महाराजाचे जे मूर्तिकार आहेत, मातीची मूर्ती असते आपली मोठी, त्यांच्याकडे 3 वर्ष काम शिकलो केलं. त्याच्यानंतर मग आपण परत जोगेश्वरीमध्ये हळदणकर काका होते आपले, त्यांच्याकडे काम करायला आलो. कारण की ट्रॅव्हलिंगचे इश्यू होते, खूप लांब होतं जायला यायला. त्यांच्याकडे आपण करता करता कोविड आला 2019-20 साली. पण ते वयामानाने त्यांनी सांगितले की यावर्षी मी काय करत नाहीये, तुम्हाला जमलं तर तुम्ही करा. तेव्हा मी आणि माझा मित्र आहे अभिषेक पावसकर, आम्ही दोघांनी मिळून असा निर्णय घेतला की ही जी आपली आवड आहे त्यालाच आपलं कार्यशाळेमध्ये निर्माण करून आरंभ कला केंद्राची स्थापना आपण केलेली आहे. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे BCom मध्ये इस्माईल युसूफ कॉलेज जोगेश्वरी येथे. त्यानंतर मी आता सध्या CMA-CGM शिपिंग कंपनी आहे त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर आहे. तिथे गेली 10 वर्ष झाली मी काम करत करत आरंभ कला केंद्राचा व्यवसाय पण सांभाळतोय. मी सध्या मातीकाम, आखणी आणि शेडिंग माझं सगळ्यात चांगलं काम आहे. जे आपली गणपतीची फिनिशिंग जी असते त्याच्यावरती आपला जो बॉडी कलर आणि शेडिंगचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप वेळा चांगला करतो आपण, की गिरायकाच्या मनामध्ये किंवा भक्तांच्या मनामध्ये एक आतुरता निर्माण असते की हा बाबा आरंभचा गणपती आपल्या घरी आला पाहिजे. जेव्हा 2000 साली आपण आरंभ कला केंद्राची स्थापना केली त्या वर्षी आपण 18 मूर्त्या पहिल्या वर्षी केलेल्या व्यवस्थित मातीच्या पीओपीच्या पकडून. त्याच्यानंतर हळूहळू 2001, 2, 3, 4 तो आकडा 28, 48, 68 आणि गेल्या वर्षी 108 असं झाला. आणि यावर्षी आपण कार्यशाळेची जागा काही कारणामुळे बदलली आहे आणि आपण आता मजाज डेपो इथं जेव्हा आलो आहे तिथे आपण जागा आपल्याला खूप मिळाल्यामुळे 12 फुटाच्या मूर्तीपर्यंत आपण गेलेलो आहे. आणि यावर्षी आपलं टार्गेट आपण बोलू शकतो की 130 मूर्त्या मोठ्या छोट्या मिळून आपण यावर्षी करणार आहोत. त्याच्यामध्ये ऑल पेंट, प्लास्टिक कलर, नॅचरल बॉडी टोन या सगळ्यांचा मिश्रण याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल.
की गणपती कारखाना संबंध हे एकाच काम नाही आहे. त्याच्यामुळे माझे 2 मित्र माझ्याबरोबर सतत असतात. एक तर अभिषेक पावसकर आहे, त्याच्यामध्ये तो पीओपीची मूर्ती फिनिशिंग जी करण्याची ताकद आहे किंवा एक क्वालिटी वर्क जो करतो त्याला तोड नाही आहे. दुसरा माझा मित्र आहे सिद्धांत देवळे, तो जे मोठ्या मूर्त्यांचं कास्टिंग पासून जॉईनिंग ते मोठ्या मूर्त्यांचं फिनिशिंग याच्यामध्ये तो मास्टर आहे. त्याच्यामुळे आम्ही टीम अशी डिवाइड केलेली आहे की छोट्या मूर्त्या अभिषेककडे जातात आणि मोठ्या मूर्त्या सिद्धेशकडे जातात. आणि कालांतराने एका वेळेला आम्ही तिघे पण मोठ्या मूर्त्यांची जेव्हा फिनिशिंग असते तेव्हा एकत्र असतो. तर मातीच्या मूर्तीमध्ये आपण शाडू माती असते, गोण्यामध्ये असते 40 किलोच्या. एका वेळेला 6-7 गोण्या मातीच्या आपण भिजवतो आणि आपण जसं घरी चपातीचं पीठ किंवा भाकरीचं पीठ मळतो त्या हिशोबाने आपण ते प्रत्येक जण एक गोळा घेऊन तो मळतो. 2-3 दिवस आपण ती माती झाकून ठेवतो, तेव्हा ती पूर्ण व्यवस्थित एकजीव झालेली असते. त्याच्यानंतर एका वेळेला तुम्ही एका दिवसामध्ये एक मातीची मूर्ती घडवू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 2-3-4 जसं बाहेरचं वातावरण आहे, पाऊस असेल तर जास्त दिवस लागतात, ऊन असेल तर जरा कमी दिवस लागतात. कारण की माती स्टेबल झाल्याशिवाय तुमची कोरणी चालत नाही. त्याच्यामुळे पहिला असं की बेस रचायचा, त्याला परत सुकायला ठेवायचं. थोडे दिवस झाले की बेसवरती मग बॉडी ठेवायची, बॉडी आणि हात. बॉडी हात झाली की मग 4-5व्या दिवशी त्याच्यावरती चेहरा लावायचा आणि 6व्या दिवशी त्याला पूर्ण फिनिशिंग करायचं. पण हे टाइम मॅनेजमेंट करायला आपण एका दिवशी 2-3 बेस रचतो, दुसऱ्या दिवशी 2 बॉड्या रचतो. असं कॅल्क्युलेशन करून एक 10 दिवसामध्ये 3 गणपती पूर्ण करायची प्रोसेस आपण करतो. आपल्या गणपतीमध्ये आपला वेगळेपणा आहे आपली बॉडी शेड. ती जास्त डार्क नाही आहे, जास्त लाईट नाही आहे. काय होतं, आपण जेव्हा कारखान्यामध्ये गणपती बघायला जातो तेव्हा आपण एखादा गणपती बघितल्यानंतर तो लाईट कलरमध्ये बघतो, तेव्हा कमी लाईटिंग असते कारखान्यामध्ये. नंतर मग आपण जेव्हा घरी येतो, आपण एक आवड असते आपल्याला, डेकोरेशन करायचं असतं, त्याला जास्त लाईटिंग लावायची असते, डायमंड लावल्याचे चमकले पाहिजेत. याच्यामध्ये काय होतं की तुमच्या जास्त लाईटमुळे जो बॉडी कलर असतो तो अजून लाईट दिसतो. मग एका टायमाला फोटोमध्ये तो गणपती तुम्हाला पूर्ण व्हाईट दिसतो. त्याच्यामुळे आपण बॉडी शेड असा ठेवलाय की जास्त लाईट तरी तुम्ही मारल्यात तरी तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार, तुम्हाला तो अजून खुलून येणार कलर. बॉडी शेड त्याच्यावरती जी आपली शेडिंग आहे, आपली एक वेगळीच टेक्नॉलॉजी आपण यूज केलेली आहे शेडिंग मारण्यामध्ये. तर शेडिंग आणि त्या बॉडी कलरमध्ये तो गणपतीचा गेटअप वेगळा येतो. एका उंचीनंतर आपण शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवू शकत नाही, तेवढी स्टेबिलिटी नाही आहे. मग आगमन आलं किंवा विसर्जन आलं, त्याच्यामध्ये त्या मूर्तीचं काही विटंबना झाली तर ते बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे पीओपीच्या मूर्त्या एका उंचीनंतर असाव्यात आणि एका उंचीच्या खाली शाडू मातीच्या मूर्त्या असाव्यात. सगळ्यात कठीण टप्पा असतो शेवटचे 4 दिवस, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मूर्त्या आखणी आणि शेडिंग करायच्या असतात. तोपर्यंत सर्व प्रोसेस झालेलं असतं. आणि तुम्ही कितीही कॅल्क्युलेशन करा, कोणत्याही कारखान्यामध्ये, छोट्या असू दे मोठ्या कारखान्यामध्ये असू दे, तुम्ही कितीही गणित लावा, काही वेळेला अशा अडचणी येतात की त्या तुम्ही अवॉइड करू शकत नाही आणि एक पोझिशनला तुम्हाला 4-4 दिवस जागा राहून काम करायला लागतं. आणि सगळ्यात मोठा टास्क आहे तुम्हाला जे तुमचे गणेश भक्तांनी मूर्त्या बुक केलेल्या आहेत त्यांना वेळेवर मूर्त्या द्यायचा, कारण की त्यांच्याकडे पण भरती वाट बघत असतात, घरातले वाट बघत असतात. त्याच्यामुळे शेवटचे 4 दिवस तुम्ही व्यवस्थित जेवढा जोर लावून काम करून द्याल तेवढंच सगळ्यात चांगलं. जेव्हा मी एखादी मूर्ती घडवतो मातीची, जेव्हा आपल्याकडे भक्त येतात की बाबा आम्हाला अशी अशी मूर्ती पाहिजे, फोटो पाहिजे, तेव्हा त्यांच्याकडे मी सखोल एकदम हे करतो की बाबा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तुमचा कन्सेप्ट काय आहे, डेकोरेशन काय आहे. मग त्याच्या हिशोबाने जेव्हा माझ्या मनामध्ये ती मूर्ती पूर्ण रेडी असते की बाबा यांना काय द्यायचं आहे, त्याच्यामुळे बसल्यानंतर भले मला कधी कधी काय होतं की एखादा गोष्ट बनवायला, म्हणजे एखादा पाय किंवा एखादा हात बनवायला कधी कधी जास्त वेळ लागतो, कारण की तुमच्या ते मनाप्रमाणेच घडत नसतं. तरी पण आपण तो जास्त वेळ तिथे खर्च करून ती मूर्ती आपल्याला आवडेल तशी आपण पहिली बनवतो. आणि जेव्हा मूर्ती घडवलेली तुम्हाला आवडेल तेव्हा ती भक्तांना आवडणार आहे. नॉर्मली लोकांच्या घरी गणपती बसतो 1.5 दिवस ते 10 दिवस, आणि आमच्या कारखान्यामध्ये गणपती बसतो 3 महिने. त्याच्यामुळे जेव्हा गणपती रेडी असतात तेव्हा पूर्ण बॉडी थकलेली असते. आणि गणपती जेव्हा म्हणतात ना की ग्राहक लोक असतात ते दादा इकडे ये, आमच्यावर फोटो काढ, येते, तेव्हा तुमच्याकडे ताकद नसते. पण जेव्हा रात्रीचा एक फोर्स असतो की बाबा तेव्हा जास्त माणसं येतात, 11-12 वाजल्यानंतर जरासं कमी होतं. मग तेव्हा असं समजतं की अरे कारखाना तर आता रिकामी चाललाय. सकाळी म्हणजे एकदम डोळ्यात पाणी असतं की आताच विसर्जन झालंय की काय, बाप्पा तर आपल्या घरातून निघून गेलाय. भले असं आपलं म्हणजे ती कला आहे पण ते एक भावनिक असं वाटतं की आमच्या घरातला गणपती आता गेला, विसर्जन झालं. जेव्हा कार्यशाळेतले सर्व गणपती जातात तेव्हा ते मन भरून आलेलं असतं. एका साईडला असं असतं की आनंद असतो की सगळ्यांच्या मूर्त्या आपण वेळेवर करून दिल्या आहेत, आणि दुसरीकडे असं असतं की बाबा पुढच्या वर्षीचं काय करायचं आहे.
म्हणजे तो एक म्हणतात ना की आमच्या माइंडमध्ये आम्ही तो जरासा पण स्पेस ठेवत नाही की दुसरा काय विचार करायचा. बाप्पा, बाप्पा आणि बाप्पा. बाप्पा जर समोर आला तर मी त्याला एवढं सांगेन की म्हणतात ना आता एक कलियुग चालू आहे. कोणताही माणूस कोणत्याही थराला जाऊन काही करू शकतो. त्याच्यामुळे बाप्पाला मी एवढं सांगेन की तुम्ही प्रत्येक माणसाला त्याच्या आतमधल्या वाईट शक्तीवर कंट्रोल करण्याची ताकद दे. त्यांना सद्बुद्धी दे आणि जे आता अत्याचार किंवा बाहेर लहान लहान मुलींवर बलात्कार होत आहेत त्याच्यावर सगळ्यावरती कंट्रोल येऊ दे. माझ्या मते गणपतीमध्ये सर्वस्व आहे. कारण की आपण जेव्हा एखादी पूजा करतो सुरुवात तेव्हा गणपती असतो. आणि गणपती असा देव आहे ना की वेगळं पण काय आहे त्याच्यामध्ये की तो शरीर आपलं माणसाचं आहे, त्याच्यामध्ये चेहरा हत्तीचा आहे, तरी पण तो सगळ्यांना आवडतो. लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत तो बाप्पा म्हणतो, आपला बाप्पा, तो बाप्पा. आपण आवजाव करत नाही गणपतीला. तो बाप्पा आहे म्हणजे काय ते प्रेम आहे. एखादी टॅगलाईन पण आहे, प्रेम म्हणजे बाप्पा चिंतामणी. तसं आहे की बाप्पामध्ये सर्वस्व. पुढील जन्मामध्ये जरी मला काही मिळाला चान्स तरी मला मूर्तिकारच व्हायला आवडेल. कारण की बाप्पाशिवाय आयुष्यात काही नाही.